नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, बाह्य वातावरणात झालेला बदल हा लहान करडांना सहन होत नाही हे लक्षात घेऊन शेळ्या आणि मेंढ्यांचं योग्य व्यवस्थापन ठेवावं. शेळ्या आणि मेंढ्यांचं मांस वाढीकरता आवश्यक पोषक घटक चाऱ्याद्वारे मिळण्यासाठी क्षार मिश्रणं प्रतिजैविकं त्यांच्या खाण्यामध्ये मिसळावीत. शेळ्या मोठ्या प्रमाणावर झाडपाला खातात. प्रत्येक दिवशी 5 किलो हिरवा चारा आणि 1 किलो वाळलेला चारा त्यांना द्यावा. करड कोकरांना जास्त दुधाची गरज असते. हिरवा चारा नसेल तर खुराक द्यावा. त्यामध्ये दूध वाढीसाठी खाद्य तसंच मका, तुरीचा भरडा असा खुराक द्यावा. शेळ्यांसाठी कप्प्यात लुसलुशीत हिरवा चारा टांगून ठेवावा. करडू आणि कोकरांना वयाच्या 30 ते 40 दिवसांपासून मऊ लुसलुशीत चारा द्यायला सुरुवात करावी, ज्यामुळे चारा खाण्याची सवय होऊ लागते. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात. शेळी आणि मेंढ्यांच्या गोठ्यात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांच्या खाद्यात 16 ते 18% प्रथिनांचं प्रमाण ठेवावं. हिरव्या चाऱ्याचं प्रमाण वाढवावं. शेळ्यांना खाद्यात क्षार मिश्रण, जीवनसत्व, यीस्ट हे द्यावं. जीवनसत्व क आणि अ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मर्तुकीला आळा बसतो. खाद्याची पाचकता आणि इतर घटकांचा समतोल राखावा. शेळ्यांच्या खाद्यात गव्हाचा चोथा, युरिया, मोलासेस, मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवावी. मंडळी, गाभण शेळ्या मेंढ्यांना स्वतःचं शरीर स्वस्थ ठेवणं तसंच गर्भामध्ये असलेल्या पिलांच्या वाढीसाठी अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या शेळ्या आणि मेंढ्यांना अधिकचा खुराक द्यावा. सशक्त करडू आणि कोकरू जन्माला यावं यासाठी गाभण काळात योग्य व्यवस्थापन करावं. सहज पचणारा चारा आणि योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावं. आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भवाढ तसंच त्यांच्या शरीरातील पोषणमूल्यांचा साठा वाढवण्यासाठी होतो. विण्याची तारीख जवळ येईल तशी चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराक द्यावा. गाभण काळच्या 90 दिवसात जादा खुराक देण्याची गरज असते. गाभण काळात जर उत्तम प्रतीचा चारा आणि खुराक दिला गेला नसेल तर अशक्त आणि लहान पिलं जन्मतात किंवा त्यांचा गर्भाशयामध्ये मृत्यू होतो. मंडळी, खाण्याबरोबरच त्यांच्या पाण्याचं देखील योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल हा लहान करडांना सहन होऊ शकत नाही. अचानक घडणारे बदल शेळ्यांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशावेळी त्या आजारी पडतात. शेळ्यांना स्वच्छ आणि थंडगार पाणी प्यायला द्यावं. 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची सोय करावी. शेळ्यांना रात्रीपेक्षा दिवसा 4 पट अधिक पाणी लागतं. त्यामुळे स्वच्छ भांड्यात किंवा हौदात पाणी उपलब्ध करून द्यावं. पाण्याचे हौद स्वच्छ धुतलेले असावेत. पिण्याच्या पाण्याचे हौद आणि चाऱ्याच्या गव्हाणीला महिन्यातून एकदा चुना लावावा. पाण्यात पोटॅशियम परमॅंगनेट टाकून पाण्याचं निर्जंतुकीकरण करावं. तेव्हा मंडळी, अशा पद्धतीने शेळ्या आणि मेंढ्यांचं जर आपण संगोपन केलं तर नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.